भाऊंच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे. ते ते स्वतः इथे आले, त्यांच्या मनात खदखदणाऱ्या अनेक गोष्टी बोलले. माझी तळमळ, माझं प्रेम त्यांना कळलं रे विठुराया. आता तरी सगळं छान होऊ दे. माणिक, सावध हो. वेळीच त्या सखूला वेसण घाल. जर का ती सखू उधळली तर मग तुझी सगळी स्वप्न, तुझा संसार मातीत मिसळेल. अगं तुझ्या अंगात ते सुभेदारी रक्त आहे ना, दाखव ना त्या सखूला तुझा इंगा. नाहीतर मग गेला तिगू तुझ्या हातातून गेला असं समज. मला इथे बघितलं तर नक्की ओरडा पडेल. आऊंच्या खोलीत जात नाही, पण त्यांची तब्येत कशी आहे हे तरी बघायलाच हवं ना. काय करू? दुरूनच बघते, म्हणजे मनाला जरा शांती मिळेल. आता काय करू? दार तर बंद आहे. अहो झोपले असतील का? दार वाजवून बघू का? आता बघ तुझी कशी वाट लावते ते. ठेचूनच काढते तुला. चल मालकीणबाई, ऐकून तर घ्या माझं. चल. हो चल. सासूबाई, यमुनावनचं बाहेर या. बघा तरी हिचं काय चाललंय. काय आता काय पुन्हा नवीन उद्योग केला हिने? काल इतकं रामायण झालं तरी आता सुद्धा माझ्या खोली बाहेर ही भिकाऱ्यासारखी उभी होती. दार वाजवणार होती. आज जाऊन सावकारांच्या गळ्यात पडायचाच विचार होता हिचा, पण मी हिला मागे खेचलं. हो नाही हो, मी फक्त. तू गप्पा बस ग. प्रमाई, तू हिला चांगला कूट, हातपाय मोडू दे, त्याच्याशिवाय ही वटणीवर नाही यायची. नाही तर काय, माझ्या समोर माझ्याच नवऱ्याला वश करायला बघते. इतकी कशी खालच्या पातळीवर उतरू शकते ही? हा, मी असं वागलो? काय झालं होतं मला? मी सखूशी प्रेमात बोललो? नाही नाही, असं कसं बोललो मी? अहो सासूबाई, ही आमच्या मागे शेत घरावर सुद्धा चोरून आली होती. हकलून दिलं हिला, तर ही निर्लज्ज वेश पालटून राहिली. आम्ही दोघं राजा राणी तिथे एकांतात असू हे बघवलं गेलं नाही हिला. रात्री आम्हाला एकांत मिळू नये म्हणून या दुष्ट बाईने आमच्या खोलीत विषारी साप सोडला. काय? हो बाई, ही साप पाळते की काय? हिच्याकडे साप कुठून आला? हो, ही स्वतःच एक विषारी साप आहे. अत्यंत पाताळ यंत्री आणि कावेबाज आहे ही.
थांबा माणिकताई, माझ्यावर भलते सलते आरोप करू नका. तुमच्या खोलीत मी साप जाताना बघितला म्हणून तुमचा जीव वाचवायला मी आत आले. आणि मी जे काय केलं, जे काय करतेय ते माझ्या सुद्धा कुंकवासाठीच करतेय, परक्या माणसासाठी नाही. आणि माझ्यावर कोणताही आरोप करण्याआधी मालकांना येऊ द्या, ते तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतील. ए मालक काय तुझ्या बाजूने बोलणार आहे? वाट बघ, कोण कोण समजतेस कोण तू स्वतःला? जर जास्त बोललीस ना तर माणिक, सावकाश. अरे बरं वाटतंय ना तुला? हा, काल अहो माझ्याशी मनातलं सगळं बोलले हे कोणालाच माहिती नाही. ते नक्कीच माझी बाजू घेतील. वच्छे, अगं या दिगूने माणिकला थांबवलंय म्हणजे नक्की काहीतरी घोळ आहे बघ. अरे त्या कालच्या प्रसंगानंतर हा दिगू त्या सखूची बाजू घेईल की काय? हा, मी गप्प बसावं, तुम्ही काही बोलू नका, मला बघू दे. रमाई, तू अजून हिला घरात का ठेव? अजून हिला घरात का ठेव? ही मला मादक द्रव्य पाजते आणि तरी इथेच राहते. काय ग, काल रात्री तू मला ते तसलं द्रव्य का पाजलंस? काय होतं त्यात? मी काय पाजलं? तू नाही तर कोण? तूच सरबत आणून दिलंस ना? मग आता दे उत्तर, काय घातलं होतंस त्या सरबतात? अहो मालक असं काय करताय? आणि मी तुम्हाला कशाला काही पाजेन? मी तुम्हाला सरबतातनं फक्त सूतशेखर दिलं होतं. हो, त्यांनी पित्ताचा त्रास कमी होतो, वैद्यबुवांना पण पटलं ते. उलट त्यामुळे तुम्हाला दिलेल्या त्या द्रव्याचा परिणाम कमी झाला असंही वैद्यबुवा म्हणाले. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ना? तू सांगते सूतशेखर दिलंय, पण त्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? विश्वास, तोही तुझ्यासारख्या खोटारडीवर विश्वास ठेवायचा? कशावरून दुसरं काही टाकलं नाहीस तू? कशावरून फक्त सूतशेखरच दिलंस? अहो माझ्या बटव्यात औषधी मुळे आहेत. हवं तर कुठल्याही वैद्याला विचारून खात्री करून घ्या. आणि माझ्या आहोंना त्रास होईल असं मी स्वप्नातही वागू शकत नाही. मी असं का करेन? सांगतो ना, कारण आहे. मी तुझ्याकडे ढुंकूनही बघत नाही म्हणून तू हा असला घाणेरडा डाव टाकलायस ना? हो ना? इतक्या खालच्या पातळीला गेलीस तू? अहो नाही हो मालक, मी खोटं का बोलेन? आणि मी खात्रीने सांगते, तुम्हाला सरबतातून ते औषध या माणिकताईंनीच पाजलंय. आणि आता चोरी पकडली जाऊ नये म्हणून कांगावा करते. मी लबाडी केली नाहीये हो, ती तर या आजच नाही, तुला सवयच आहे. वाटेल तसं वागायचं, चुका करायच्या, विश्वासघात करायचा आणि त्याचं खापर इतरांच्या माती फोडायचं.
माझ्या आणि माणिकच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याचा तुला अधिकारच काय? तू आहेस तरी कोण? तू आहेस तरी कोण? इतक्या खालच्या पातळीला जाऊन कारस्थान रचतेस? माझ्यावर असल्या भयानक औषधाचा प्रयोग करतेस तू? माझ्या जीवाशी खेळतेस? आणि मला काही झालं असतं तर? आतापर्यंत माझ्या मनात तुझ्याबद्दल द्वेष आणि संताप होता, पण आता मला तुझी शिसारी आली. शिसारी, घृणा वाटतेय तुझी. शी. आता एक गोष्ट तुझ्या काळजावर नीट कोरून ठेव. जोपर्यंत तू माझ्या आयुष्यातून जात नाहीस तोपर्यंत मी सुखी होणार नाही. नकोय. तू मला माझ्या डोळ्यांसमोरच नको. माझ्या डोळ्यांसमोरच नको. हे असं का वागले? पण पण काल तर निर्लज्जपणाचा ना कळस आहे बाई. खरंच. अगं काकू, काही काही माणसात ना असा कोडगेपणा जन्मजातच भरलेला असतो बघ. म्हणजे बोललं, अपमान केला, अगं तरी त्यांना लाजच वाटत नाही. अगं अशा माणसांचं आयुष्य ना वाटेवरच्या दगडासारखं असतं. येणारे जाणारे पायाने उडवतात, पण दगड तो दगड. ठिम्म काही फरक पडत नाही. पण मला बाई हे असं काही झेपत नाही. अगं सासरी माझा पदोपदी अपमान व्हायचा, सतत पाण उतारा व्हायचा, पण मी हे काही सहन करत लाता खात नाही बसले. मी सरळ माहेरी निघून आलेच ना. कसं ना, जिथे आपली किंमत नाही, जिथे आपली गरज नाही, तिथे निर्लज्जासारखं थांबायचं कशाला? निघून जायचं. अजून गोठा साफ करायचा राहिलाय. अगं सखू करेल ना साफ, दुसरं कोण करणार आहे? आणि ये नाणीघर स्वच्छ करून घे. पोटाला भाकर हवी आहे ना, मग काम अगदी चोख करायचं. काम चुकारपणा करायचं नाही. जा आता. बघितलंस बघितलंस, नुसती मान हलवत गेली. खाली मुंडेनी पाताळ धुंडी आहे मेली. हिचा किती अपमान करा, हिला काही वाटत नाही. हो, पण डोक्यात चक्र चालू असतात. कधी कोणावर वार करेल कळणार नाही. माझ्या आणि माणिकच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याचा तुला अधिकारच काय? तू आहेस तरी कोण? जोपर्यंत तू माझ्या आयुष्यातून जात नाहीस तोपर्यंत मी सुखी होणार नाही. वहिनी, खरंच आज दादाने वाईट वागण्याचा कळस गाठलाय. त्यांनी तुमच्यावर हात उचलला. दुर्दैवाने मी दादाबद्दल जे जे बोललो होतो ना, दादा तंतोतंत अगदी तसाच वागतोय. खरंच त्याच्या काळजाचा दगड आणि बुद्धीचा पार कोळसा झालाय. मला मान्य आहे, मी लहान आहे, मी दादाबद्दल असं नको बोलायला, पण मोठ्या भावाने पण तसं वागायला हवं ना. मी हात जोडतो. हो, पुरे करा हे.
तुम्ही किती सहन कराल? त्याला काही मर्यादा वगैरे आहे का नाही? वहिनी, खरंच तुम्ही इकडे असं जळत पिचत राहण्यापेक्षा पंढरपूरला निघून जा. तुमच्या उमाई आप्पांकडे जा, तिकडे दादा काका पण भेटतील. हो, सुखी व्हाल वहिनी. ऐका माझं, मी भाऊ आहे ना तुमचा. हो, ऐका माझं, तुम्ही पंढरपूरला निघून जा. मला तुमचे हाल बघवत नाही येतो आणि काही करताही येत नाहीये. फार अद्बल वाटतं. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही पंढरपूरला निघून जा. हेच माझं पंढरपूर, हेच माझं पंढरपूर. अगं हो वाणी, अगं किती हसशील. अगं आज अखेर ते घडलं. माझ्या तर डोळ्याचं पारणच पिटलं. त्या सखूच्या अशी खाडकन थोबाडीत बसली ना की तिचा सगळा माज सावकारांनी उतरवला, आणि तोही सगळ्यांसमोर. जी अशी काही जिरली आहे ना की काही विचारू नकोस. सावकार तिला सगळ्यांसमोर म्हणाले, जोपर्यंत तू माझ्या आयुष्यातून जात नाहीस ना तोपर्यंत मी सुखी होणार नाही. आई, तुला सांगते ना, मला 10 हत्तींचं बळ आल्यासारखं झालं. आता सखू त्या घरात कशी राहते ना ते मी बघतेच. आता बाजी माझ्या हातात आली आहे. आवर स्वतःला. एवढी हुरळून जाऊ नकोस. ती सखू अजूनही त्याच घरात आहे हे विसरू नकोस. आणि बेसावत तर अजिबात राहू नकोस. आपल्या शत्रूला कधीही कमी लेखू नये माणिक. आणि लक्षात ठेव, जखमी वाघीण ही जास्त धोकादायक असते. चांगलीच आतल्या गाठीची निघालीस ग तू. मनात काय शिस्त आहे? हा, कालच्या सारखा वाह्यातपणा पुन्हा करायचा नाही सांगून ठेवतीये. असले मादक द्रव्य वगैरे प्रकार पुन्हा करायचे नाहीत. डोळे फोडून टाकी ना मी तुझे, आणि माझ्या दिगूच्या वाट्याला जायचंच नाही. आणि काय ग, बाबाजी महाराजांनी जे काम सांगितलंय ते करायचं सोडून ही कसली नाटकं चालवलीस तू? हा, काय करतेस ग तू? ते कागद लवकरात लवकर शोधायचे आणि घरात तर पळून जायचा विचारही करायचा नाही. बाबाजी महाराज तुला सोडणार नाहीत. तू तुझ्या विठुरायच्या वैकुंठात गेलीस काय किंवा पाताळात गेलीस काय, तिथूनही बाबाजी महाराज तुला हुडकून काढतील. तेव्हा लवकरात लवकर ते कागद मिळव. शोध, जीव जाईपर्यंत शोध. कागद दिल्याशिवाय तुझी सुटका नाही. कळतंय? चल जा, निघ. जा ना, निघ ना, जा, निघ. हे निगरगट्ट सखू काय विचार करत होती? काय भयानक नजरेनं माझ्याकडे बघत होती. नक्कीच तिच्या मनात काहीतरी विचार सुरू असणार. पण काय विचार करत असेल? अगं मामी, मी तुझ्याशी बोलतोय. तुझं माझ्यावर लक्षच नाहीये. तू माझ्या समोर बसलीयस पण तुझं काय खेळण्यात लक्षच नाहीये. मी तुझ्याशी कट्टी कट्टी कट्टी. शंभू बाळ, आपण की रमाई काय म्हणालेली, तुला फक्त माझ्याशी खेळायला आणि सांभाळायलाच इथे ठेवले ना. तू हल्ली माझ्यासोबत खेळत नाहीस, गोष्टी सांगत नाहीस. मग तुझा इथे राहून काय फायदा? जा, मी तुझ्याशी बोलणारच नाही. अरे काय हे शंभू?
काका ही अजून इथेच का रामायण झाल्यावर हिनं तोंड काळं करून जायला हवं होतं ना. अरे सकू आहे ती, अशी कशी जाईल ती? वाजंत्री आणावे लागतील. आणि मग वाजत गाजत गावात मिरवावं लागेल हिला. मग गावकरी शेण मारतील, शिव्या देऊन ढकलून ढकलून वेशीच्या बाहेर हाकलतील, तेव्हा कुठेही जाईल. जाऊबाई गरम गरम भाकऱ्या करून वाढतायत. पोटभर जेव हा. करा, सुरुवात करा. मला पण खूप भूक लागली आहे. वच्छे, मला 3 भाकऱ्या तरी लागतील. हा हो. हाय हो काका. काय रे, काय झालं? थांबलास का? जेव ना. रमाई, आधी हिला बाहेर काढ. ही इथे असेल तर माझ्या घशाखाली घास उतरणारच. हाकल तिला आणि बजावून सांग की हिची सावली सुद्धा माझ्यावर पडता कामा नये.